15 दिवसात राजकीय भूकंप होणार. प्रकाश आंबेडकरांचा पवारांवर आरोप. शरद पवार भाजपचे हस्तक. दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. त्यातच येत्या 15 दिवसात देशाच्या राजकीय वर्तुळात मोठी घडामोड घडणार असल्याचा खळबळजनक दावा वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी केलाय. शरद पवार हे पूर्णपणे बीजेपीचे हस्तक आहेत. त्याच्यातून कधीही बाहेर पडू शकत नाही. हे माझं म्हणणं आहे, राजकारणामधलाच बदल आहे. त्याच्यामुळे 15 दिवस थांबा. याआधीही प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांवर असेच वेगवेगळे आरोप केले होते. मराठा आरक्षणासंदर्भात पवारांवर आरोप करण्यात आला. शरद पवार ओबीसी नेते नसल्याचा देखील आरोप करण्यात आला. शरद पवार भाजपचे हस्तक आहेत असा दावा केला गेला. दरम्यान या आरोपांनंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रकाश आंबेडकरांवर जोरदार हल्लाबोल केलाय. प्रकाश आंबेडकरांनी त्यांचं मत आमच्या पक्षावर बोलण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाच्या बाबतीमध्ये निर्णय घ्यावा. खरं म्हटलं तर निवडणुकीच्या वेळेला महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकरांनी यावं ही प्रामाणिक प्रयत्न महाविकास आघाडीच्या माध्यमातून केला गेला. परंतु अवास्तव अशा प्रकारच्या मागण्या केल्यानंतर जाणीवपूर्वक त्या केल्या का याचा सुद्धा विचार करावा लागेल. आणि जर तसं केलं असेल तर हस्तक कोण हा प्रश्न आता आम्हाला पडलेला आहे. जिथं कुठं वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उभे आहेत तिथं प्रत्यक्ष अप्रत्यक्षानं फायदा हा फक्त बीजेपीला तिथं झालेला आहे. पण आकडेवारी जर बघितले, तर्कवितर्क सोडा, मी तर म्हणतोय स्पष्टपणे आकडेवारी जर बघितली तर त्यांचे उमेदवारी जिथं कुठं करतात तिथं भाजपचा उमेदवार हा लोकसभेला आणि विधानसभेला निवडून आलेला आहे. दरम्यान कुछ बडा होने वाला है अशी चर्चा सुरू असताना प्रकाश आंबेडकरांनी सूचक वक्तव्य केलंय. त्यामुळे दिल्लीच्या राजकीय वर्तुळात भूकंप घडवणारी ही घटना म्हणजे इंडिया आघाडीत फूट आहे की नव्या राजकीय समीकरणांची नांदी याकडेच देशाचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.